रामकृष्ण हरी. बघा, भांडण करायचा अधिकार हा प्रत्येकाला आहे आणि जास्त विशेष करून नवरा बायकोंना भांडण करण्याचा अधिकार आहे. तर तो अधिकार आपल्याला आहे, तर तो देवांना का नाही? त्यामुळे ते देवांना पण असला पाहिजे. आणि बघा, आता वारीला तर सगळे गेलेले आहेत, वारकरी गेलेले आहेत. पण वारकरी तिथे पोहोचल्यानंतर बघत आहेत की अरे, विठ्ठलाची मूर्ती दिसती आणि रखुमाई कुठं गेली म्हणून ते शोधत होते सगळे की आपली रखुमाई दिसत नाही, कुठं दिसते रखुमाई? दिसत नाही. एकटाच विठ्ठल उभा आहे आणि रखुमाई तर नाही. तर त्यांनी हळूच विचारलं पांडुरंगाला की हे रखुमाई कुठे गेली? तर पांडुरंग म्हणला, तुम्हीच बघा, तिथं बसली कोपऱ्यामध्ये. असं विठ्ठलाने सांगितल्यानंतर सगळे गेले रखुमाईकडं. रखुमाईकडे गेले. म्हणे, रखुमाई काय झालं, का तुम्ही इथं रुसून बसला? तर रखुमाई म्हणली, थांबा सांगते मी तुम्हाला का रुसले ती. तर बघा, तो तुकोबा काय 4 गाणी लिहिली असतील, पण ह्यांनी काय केलंय, विमान पाठवून दिलंय. काय गरज होती विमान पाठवून द्यायला? त्याला इथं विमान पाठवून दिलंय, काय गरज नाही. आणि एकनाथानी बघा, तिथं श्रीखंड्या म्हणून पाणी भरतोय. बापरे, मला तर नाही पटलंय. श्रीखंड्या म्हणून पाणी भरतो, मला तर नाही हो पटत. आणि ती बघा ना, ती कोण जनाकपणा ती आहे ना, बापरे, तिची वेणी घातली. माझी कधी वेणी घातली नाही, मला कधी वेणी घातली का नाही हे पण विचारलं नाही. काय तुम्हाला माझं दुःख सांगू, काय सांगू तुम्हाला मी माझं दुःख. ते तर काहीच नाही. संत सेनानावी ह्याची चोपडी घेऊन हे गेलेत राजाची हजामत करायला. बघा, मी काय काय सहन करू. नामाच्या कीर्तनाला गेला आणि तिथं नाचत बसलाय. अरे बापरे, किती मी सहन करू. गोरोबाची जाऊन मडकी बिचारा हे करतोय, मडकी बनवतोय. मी किती त्रास सहन करते. बापरे, मला नाही यायचं तिथं, मी कधी तिथं येणार नाही. मी आपलं मी तर शांत निवांत राहते. आणि ती रोहिदास त्याची पण चामडी घेऊन हा विणत बसलाय. मी काय करू, मला काय कळत नाही. मी काय करू. मी आपलं बरी आहे, एका कोपऱ्यामध्ये मी बसते बाबा, मला नाही जमणार. आणि एवढे वारकरी येतात, एवढे वारकरी सगळे, मला कुठं तिथं स्थानच नाही ना. मी कधी बोलणार? हे सगळे वारकरी येतात आणि सगळे वारकरी तालात नसतात आणि हे त्यांना ताल देत असतात. मला सांगा, तिथं काय माझी किंमत आहे? मला नाही बोलायचं, मी नाही बोलणार. मी जाते, मी बसते पलीकडच्या मंदिरमध्ये जाऊन, मला नाही बोलायचं. आणि अशा पद्धतीने रखुमाई देवी रुसून बसलेली आहे. का नाही रुसणार? आपला हक्क आहे तो. आपल्याला नाही पटत ना, तर आपण बोलणार नाही, असं आपलं पण असतं, हो ना. तर मी तुम्हाला हे गाण्याच्या स्वरूपात ऐकून दाखवत आहे. तर बघा, रखुमाई देवी काय म्हणत आहे वारकऱ्यांना, ते ऐका तुम्ही. सावळ्या हरी ऐकूया तरी, काय झालं रुसायला. सावळ्या हरी ऐकूया तरी, काय झालं रुसायला. रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. आता रखुमाई काय म्हणती बघा. कोण कुठला तो तुकोबावानी, कोण कुठला तो तुकोबावानी, त्याने काय लिहिली 4-2 गाणी, त्याने काय लिहिली 4-2 गाणी. म्हणून काय हो विमान द्यायचं फुकट बसायला. म्हणून काय हो विमान द्यायचं फुकट बसायला. चला जाऊ पुसायला, हरी हरी चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली, 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 चला जाऊ पुसायला. तर रखुमाई काय म्हणते? रखुमाई म्हणते फुगून घाल, रखुमाई म्हणते फुगून घाल. भक्ताच्या चालीवर तुमचा होताल, भक्ताच्या चालीवर तुमचा होताल. या भक्ता घरी काय ठेवलंय हो उट्ट-सुट्ट घुसायला. या भक्ता घरी काय ठेवलंय हो उट्ट-सुट्ट घुसायला. रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. यावर रखुमाई कशी म्हणते बघा. कोण तुमची ती जणिका फणी, कोण तुमची ती जणिका फणी,
तिची ह्यांनी केली वेणी फणी, तिची ह्यांनी केली वेणी फणी, दळण कांडण करून गेला लुगडे धुवायला, दळण कांडण करून गेला लुगडे धुवायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला, सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. आता काय म्हणते बघा रखुमाई. उगळलं चंदन हरकत नाही, उगळलं चंदन हरकत नाही, एकनाथ तसा कोणी परका नाही, एकनाथ तसा कोणी परका नाही. श्रीखंड्या बनून तिथंच राहिला हा पाणी भरायला, श्रीखंड्या बनून हा तिथंच राहिला पाणी भरायला, तिथं बाई पाणी भरायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला बाई पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला, चला बाऊ पुसायला. आता पुढं रखुमाई काय म्हणते बघा. तो एक होता सेना न्हावी, तो एक होता सेना न्हावी, त्याची थोपडी त्यांनी का घ्यावी, त्याची थोपडी त्यांनी का घ्यावी. राजाची केली स्वतः जामत आणि बसला तासायला, राजाची केली स्वतः जामत आणि बसला तासायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला, चला 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 जाऊ पुसायला. रखुमाई काय म्हणते का. नाम्याचे गेला कीर्तन ऐकायला, नाम्याचे गेला कीर्तन ऐकायला, अंगात आल्यावानी लागला नाचायला, अंगात आल्यावानी लागला नाचायला. तरी बरं तिथं कबीर होता सावध करायला, तरी बरं तिथं कबीर होता सावध करायला. ह्यांना सावध करायला, ह्यांना सावध करायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. आणि विठ्ठल आणि रखुमाई यांच्यासारखं भांडण कोणाचं होत असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मला कमेंट करून नक्की सांगा.